नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। रात्रीचे 8 वाजले, सर्वांना गुड इव्हनिंग। तर आज लवकर आलोय, तर अजिबात आज झोमॅटोला ऑर्डर नव्हते, तर आज आलोय घरी। तर रात्रीचा स्वयंपाक बनतोय। तर आज वटपौर्णिमा होती, तर सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज उपवास असल्यामुळे काही बनवलं नाही, तर सकाळचंच थोडा चहा, आता संध्याकाळी चहा पिलो आणि इथे स्वयंपाक बनतोय। तर पोळ्या लाटायच्या अजून, आणि इकडे काहीतरी शिजतंय, आणि इकडे साखर पोहे आणले सकाळी नाश्त्याला। आणि अन्वी इथं झोपली होती केव्हाची, आत्ता उठली एवढ्यात। आणि शिवम पाहतोय इकडे कार्टून इकडे। हां दीदी, तो दूध चपाती खातोय शिवम इकडे। कार्टून पाहायचं काम चालू आहे घडीचं। आणि इकडे टी व्ही बंद आहे आमचा अजून, सध्या टी व्ही लावला नाही आहे। इकडे स्वयंपाक बनायचंच काम चालू आहे। तर भूक पण खूप लागलेली आहे, जेवायची वासना होऊन नाही राहिली। तर आज फ्लोटिंग पण फुल झाले माझ्यावाले, तर उद्या पोर्टर वगैरे मारावं लागणार आहे, कारण पैसे नाही राहिले आता खर्चायला। आता 7-8 दिवसापासून मी कामावर नव्हतो, त्याच्यामुळे खूपच अडचण वाढलेली आहे माझी। आता थोडे पैशाची गरज आहे त्याच्यामुळे, आणि फ्लोटिंग कॅश कमी असल्यामुळे इथे जाम झालं आहे। आता स्विगीची पण फ्लोटिंग फुल झाली, तर स्विगी पण मारता येऊ नाही राहिलं। तर बघू आता उद्या पोर्टर वगैरे मारू, मस्त पैसे कमवू। कालपासून सगळं आवरून झालं आहे आमचं, छान पसारा मस्त। इकडून उंदीर येत राहतो सारखा काही ना काही कुरतडत राहतो इकडे, मान्यवर येत राहतो इकडे। मला वाटतं मला दूध प्यावं वाटतं, अनिल नाही प्यायचं ना? शिवमनी खाल्ली का? आणि तू काय खाणार आहे? हां, तर राईट 8 वाजले। टी व्ही लावू का? टी व्ही लावतो आता मी, गरम पण लय होते। वायफाय ऑन केलं आहे, एअरटेल वायफाय। आणि इकडे आपला सेटअप बॉक्स ऑन करतो। तर सेटअप बॉक्स ऑन केला आहे। तर मच्छरचं पण संपलं आहे, तर मच्छरचं पण आणायचं बाकी यार हेट। आणि आज आहे 10 तारीख, तर बरेच दिवसांनी कामावर आलो आहे, त्याच्यामुळे आता हे दुधाचा नंबर लिहिला आहे, दुधाचे 9 दिवस, तर दुधाचे 8 दिवसाचे पैसे बाकी। तर बघू आता पुढल्या हप्त्यात पैसे देऊन टाकू बाकीचे उरलेले। इकडे खोके पण भरपूर पडले, ते काढायचे, कारण उंदीरलाही धुमाकूळ घालून राहिला इकडे येऊन। सकाळी जाऊन पहिले ती साबणी घेऊन आलो, कारण सगळे साबणी संपले होते। ते पहिले रिन साबणी घेऊन आलो 10 वाले 5, आणि ते साखर घेऊन आलो, पोहे घेऊन आलो। पोहे खूप महाग दिले, तर पोहे 60 रुपये किलो आहे, पण इथं 67 रुपयाचे 1 किलो दिले वाटतं मला सकाळी। खूप महाग दिले, त्याच्यामुळे मी इथल्या दुकानात घेतच नाही, तर मोठ्या किराणा दुकानातच घेत असतो मी। आणि घेतले। आज देवपूजा नाही केली आहे का? तर देवपूजा काय करायची अजून, केली होती, मग अगरबत्ती नाही येते, लवकर केली का? तर देवपूजा होऊन गेली, मला माहीतच नाही। तर मी 6 वाजता आलो होतो, पण चहा पिलो आणि तिकडेच बसलेलो होतो। हां का? मानवीचे भांडणं चालू झाले। ए भांडणं नका करू, कावर भांडणं करू राहिले तुम्ही? झोपलेली होती, चांगलीच होती, मग उगाच उठवलं। इकडे टी व्ही चालू आहे ना, तर इकडून बटन बंद आहे, तर इकडून ऑन करतो आता। तर इकडून टी व्ही ऑन केली, आता इकडे टी व्ही चालू झाली, तर तिकडून बटन केलं होतं। आणि इकडे शिव मानवीचे खूप भांडण, तर दोघांना एक मोबाईल देऊन टाकला आता। आणि इकडे टी व्ही चालू होती। काय शिस्त आहे त्याच्यामध्ये? काय भुईमुगाची शेंगा आहे का? बरं झालं, तर याच्यामध्ये मित्रांनो भुईमुगाच्या शेंगा शिस्त आहे, तर बरं होईल खायला मस्त टाईमपास। भाजलेलं चांगलं लागतं तरी शिजण्यापेक्षा। तेलाची बाटलीत का बरं तेल नाही ओतलं तू? हां हां, बाटलीतच काढायचं ना।
ते उंदराने सगळं धुमाकूळ घातलं ना. हा ना. तर म्हणून शेंगा शिजत आहे. तर खूप गरम होतं आहे. नेमकी माझा रेनकोट ना घरी राहिला आहे आणि आता मला झोमॅटोचा रेनकोट बरं झाला आहे. एक तो नेला होता मी आज, पण आज काय पाऊस आला नाही. 2-3 दिवसांनी पुन्हा पाऊस चालू होणार आहे. तर नवीन रेनकोट मागावं लागणार आहे. तर आज फायनली नेमकी लिमिट पण नाही आता झोमॅटोमध्ये नेमकी ऑर्डर करायला. तर यावर्षी तर खूप महाग देऊ राहिले झोमॅटोवाले. 480 रुपयाला रेनकोट देऊ राहिले. एवढा कुठं महाग असतो काय. आणि तिकीचा 500 रुपयाला आहे रेनकोट. महाग विकू राहिले. रेनकोट पेट्रोल याच्यातच पैसे जाते सामान आणण्यात. काय ते 100 रुपये उसने घेतले होते आणि ते तिथं ते बाईकून 300 रुपये नाही घेतले का? काय कबर नाही दिले? कसं काय पाहते मग सबस्क्राईब कवर नाही करत? त्यांना कोणी सांगितलं आपल्या चॅनलचं? हा का, म्हणून ते काल हसत होते बरं का. मी काय हां मग हां अरे आपलं एक पण मराठी सबस्क्रायबर नाही. तरी तर झालेलं आहे शेंगा शिजून. शिजले का? मग शिजव थोडे. तर इकडं ऑन झाले आता. कुकर दुसरा घ्यायचा ना आपल्याला. हां टाकलं पाणी टाकलं त्याच्यामध्ये थोडं टाकलं मीठ टाकले 2-3 चमचे टाकायचे. खारट झालं पाहिजे. टाक थोडंसं. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.